मित्रांनो, रविकांत तुपकरांची अजित पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण. तर मित्रांनो, आपण सविस्तर त्या बातमीबद्दल ए टू झेड आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, कोणती ती बातमी आणि शेतकऱ्यांसाठी कोणती आनंदाची बातमी आहे हे संपूर्ण आपण आता पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, रविकांत तुपकरांनी जी अजित पवारांची भेट घेतली त्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि आनंदाची बातमी म्हणावी लागेल ती म्हणजे 14 तारखेपासून आता हेक्टरी 14,700 रुपये मिळणार मित्रांनो शेतकऱ्यांना. परंतु तुम्हाला हे दोन काम करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे PMFBY किंवा प्रधानमंत्री पीक विमा योजना 2016 मध्ये राज्य सरकारने म्हणजे आपल्या महाराष्ट्र सरकारने त्याचबरोबर भारत सरकारने सुरू केलेला एक महत्त्वपूर्ण कृषी कार्यक्रम होता मित्रांनो. याचा उद्देश एकच होता म्हणजे नैसर्गिक आपत्ती, पीक नुकसान यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना राज्यात तसेच देशात सुरू करण्यात आलेली होती. आणि शेतीशी संबंधित इतर जोखीम म्हणजे PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना ची रचना शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थाय्य सुनिश्चित करण्यासाठी आणि देशभरातील जे शाश्वत कृषी पद्धतीने प्रोत्साहन देण्यासाठी मित्रांनो ही योजना देशात सुरू करण्यात आलेली होती. आता मित्रांनो, त्या योजनेचे वैशिष्ट्य काय, आता आपण ते वैशिष्ट्य बघून घेऊ मित्रांनो. आर्थिक स्थाय्य म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट पीक नुकसान किंवा अनपेक्षित पद्धतीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थाय्य प्रदान करणे हे प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे सर्वात मोठे उद्दिष्ट आहे. त्यानंतर जर उद्दिष्ट मित्रांनो आपण बघितलं तर ते आहे मित्रांनो उत्पन्न स्थिरीकरण म्हणजे विमा संरक्षण देऊन उत्पन्न स्थिरीकरण करायचं मित्रांनो. या योजनेअंतर्गत उद्दिष्ट शेतकऱ्यांचे उत्पन्न स्थिर करणे आणि त्यांचा शेतीतील सतत सहभाग सुनिश्चित करणे हे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे मित्रांनो. त्यानंतरचं जर उद्दिष्ट आपण बघितलं मित्रांनो तर ते आहे मित्रांनो आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे आता जी जी शेती करत होते शेतकरी त्यातून नवीन शेतीकडे शेतकऱ्यांना वळवण्यासाठी म्हणजे PM किसान योजनेअंतर्गत पीक अपयशाशी संबंधित जोखीम कमी करून नवीन किंवा नाविन्यपूर्ण कृषी पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर क्रेडिट फॉलो म्हणजे ही योजना कृषी क्षेत्रात स्थिर कर्ज प्रवाह सुनिश्चित करण्यास मदत करते, गुंतवणूक आणि वाढीला सुद्धा चालना देते. म्हणजे कृषीमध्ये स्थिरता आणण्यासाठी मित्रांनो, त्याचबरोबर सर्वसमावेशक कव्हरेज म्हणजे प्रधानमंत्री शेतकरी विमा योजनेअंतर्गत अन्नधान्य, तेल विमा, वार्षिक किंवा खरीप किंवा रब्बी पीक विमा या सर्व पिकांचे संरक्षण करण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे. व्याप्ती मित्रांनो काय, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण देते त्यामुळे समाविष्ट आहे मित्रांनो पेरणीपूर्व ते काढणीनंतर पिकाचे नुकसान, नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण, पिकावरील रोगाचे संरक्षण, अन्नधान्य, तेलबिया आणि व्यावसायिक बागायती पिकांचे सर्वसमावेशक संरक्षण मित्रांनो या योजनेअंतर्गत केले जाते मित्रांनो. प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत बहु एजन्सीज फ्रेमवर्क समाविष्ट मित्रांनो या योजनेमध्ये केलेला आहे. जर आपण देखरेख बघितलं मित्रांनो, ही योजना कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली राबवण्यात येते. जर याच्यात सहभाग बघितला आपण तर तो सहभाग सार्वजनिक आणि खासगी दोन्ही विमा कंपन्या या योजनेमध्ये अंमलबजावणीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग मित्रांनो शेतकऱ्यांसाठी असतो. तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, पिकांच्या नुकसानीचे जलद आणि अचूक मूल्यांकन करण्यासाठी आणि उत्पादन केंद्रावर जमिनीवर होणारी हालचाल कमी करण्यासाठी स्मार्टफोन आणि रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मित्रांनो दिले जाते. त्याचबरोबर जर आपण बघितलं मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जर शेतकऱ्यांसाठी आता मित्रांनो काय, तर शेतकऱ्यांसाठी मित्रांनो इथून पुढे कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा, त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरावर मित्रांनो आता भर देण्यात आलेला आहे. स्मार्टफोन ॲप्लिकेशन म्हणजे पिकांच्या नुकसानीचे जलद आणि अचूक मूल्यांकन करण्यासाठी आता तुम्ही स्मार्टफोनमध्ये ॲप्लिकेशनचा वापर करून 72 घंटेच्या आत तुम्ही तुमची तक्रार सरकारपर्यंत पोहोचू शकता मित्रांनो. त्याचबरोबर जर आपण बघितलं रिमोट सेन्सिंग पीक नुकसानीचे भौतिक पडताळणी कमी करण्यासाठी नियुक्त केले जाते, ज्यामध्ये मूल्यांकन प्रक्रियेला गती मिळते. डेटा विश्लेषक म्हणजे मागील उत्पन्न डेटाचे विश्लेषण करण्यासाठी आणि संभाव्य जोखमीचा अंदाज घेण्यासाठी सुद्धा आता मित्रांनो या योजनेच्या माध्यमात किंवा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही आता या योजनेसाठी मित्रांनो घरच्या घरून तुम्ही यासाठी तक्रार करू शकता. मग आता शेतकऱ्यांना होणारे फायदे आता आपण बघू. सर्वसमावेशक संरक्षण म्हणजे शेतकऱ्यांच्या विविध जोखमीपासून संरक्षण देण्यासाठी विमा संरक्षण मिळते. कमी प्रीमियममध्ये दर मित्रांनो, ही योजना अत्यंत कमी दरात विमा देते, ज्यामुळे शेतकऱ्यांना विस्तृत श्रेणीपर्यंत पोहोचवते. आपल्या महाराष्ट्रात फक्त 1 रुपयात पीक विमा योजना आहे मित्रांनो. नुकसानीचे संपूर्ण विम्याची रक्कम, पिकाचे नुकसान झाले शेतकऱ्यांना संपूर्ण विम्याची रक्कम मिळण्याचा अधिकार आहे. जलद निपटारा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून
जलद मूल्यांकन करून आणि दाव्याची पूर्तता सुनिश्चित करून शेतकऱ्यांमध्ये ही रक्कम डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आता आपला जो विषय होता की शेतकऱ्यांच्या खात्यात खरंच आता ही रक्कम जमा होणार का, तर ती बघू. वाढवलेला जागरूकता यामुळे जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना जागरूकता होण्यास अत्यंत मदत झाली. अलीकडील माहितीनुसार काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण विमा देयके मिळणार आहे. उदाहरणार्थ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14,700 रुपये प्रति हेक्टर तळागाळापर्यंत मित्रांनो ही रक्कम पोहोचणार आहे.